ऐश्वर्या खेडेकर, तुम्ही पाहताय दीपवाहिनी। सुरुवात करूयात बातमीपत्राला, त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। कोकण दौऱ्यावर खळा बैठकीसाठी आलेल्या मंत्री आदित्य ठाकरे यांचे खेडमध्ये जल्लोषात स्वागत। चिपळूण येथील बाधित पुलाची मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी। ठाकरे गटाकडून अनंत गीते यांना रायगड लोकसभेची उमेदवारी जाहीर। सुनील तटकरेंसहित मावळच्या बाराणींना गीतेंचा स्पष्ट इशारा। आणि थंडीची चाहूल लागताच कोकणात देशी विदेशी पक्ष्यांचं आगमन। शिरोड्यात आढळला दुर्मिळ जातीचा पाणचिरा। पाहुयात सविस्तर वृत्त। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावरती आहेत। शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी ते खेडमध्ये दाखल झाले। खेडमधील चिंचघर येथील संजयराव कदम यांच्या निवासस्थानी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती। यावेळी त्यांच्या स्वागतासाठी व्यासपीठावरती माजी आमदार संजयराव कदम, माजी खासदार अनंत गीते, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार डॉक्टर राजन साळवी यांच्यासह खेडचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांनी समस्त उपस्थित जनतेला संबोधित करत मार्गदर्शन केलंय। एक कौटुंबिक घरगुती आपली बैठक होती, खळा बैठक कालपासून आम्ही घेत आहोत। गीते साहेब, आम्ही काल जेव्हा सुरुवात केली तेव्हा खळा बैठक किंवा आपल्या अंगणाची बैठक असते। हे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष ठेवून आहे की नक्की या बैठकीमध्ये होतंय काय, कोणाशी संवाद साधतायत, काय चाललेलं आहे। कारण हा शब्द परवापासून एवढा पॉप्युलर झालाय, मला थोडी भीती होती की लोकांपेक्षा पण अनेक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या मतदारसंघातून लोक येतात, तालुक्यातून लोक येतात। प्रयत्न हा आहे की आपले जे पदाधिकारी आहेत त्यांच्या घरी जाऊन आपला जे शिवसेना परिवार आहे तो एक कौटुंबिक सोहळा पार पाडायचा आणि सगळ्यांशी थोडा संवाद साधायचा। हे जरी असलं तरी आज मी तुमच्याकडे आलो एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी। आपल्या सर्वांना माहिती आहे की कोकण पदवीधर निवडणूक ही आता पुढच्या वर्षीसाठी त्या निवडणुकीसाठी आपण तयारी करत आहोत। आणि ही निवडणूक जरी जून जुलैमध्ये असली तर याची पूर्वतयारी जी असते ती ह्या वर्षीच आपल्याला करायला लागणार। एक टप्पा होऊन गेला मतदानाचा, म्हणजे मतदार नोंदणीचा, आणि हा दुसरा टप्पा मतदार नोंदणीचा कालपासून जो सुरुवात झाली त्याला ते 9 डिसेंबर पर्यंत आहे। मी सगळ्यांना इथे आज पूर्ण आपल्या शिवसेना परिवाराला अपील करायला आग्रहाचा एक तुम्हाला काय आग्रह करायला आला आणि अजूनही जास्ती जोर द्यायला आलेला, धक्का द्यायला आलेला। धक्का म्हणजे सुद्धा धक्का, थोडा पुश त्याला आपण बोलतो की आपण ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांनी अजून थोडं भार देऊन जास्ती जोर लावून जास्तीत जास्त मतदार आपण नोंदवून कसे घेऊ शकतो त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। सणाचे दिवस आपले आता निघून गेलेले आहेत। गणपती झाला, आपला दसरा झाला, दिवाळी झाली। आता जो सण येणार आहे पुढच्या वर्षी तो म्हणजे आता निवडणुकीचा सण येणार। आणि सगळीकडे जसं इथे मला वातावरण भगवं दिसतंय तसंच पुन्हा एकदा महाराष्ट्र देशात भगवं वातावरण निर्माण होत चाललेलं आहे। तर कोकण दौऱ्यावरती खळा बैठकीसाठी आलेल्या मंत्री आदित्य ठाकरे यांनी खेडमध्ये दाखल झाल्यावर पत्रकारांशी संवाद साधताना विविध प्रश्नांना उत्तर देत शिंदे सरकार म्हणजे घटनाबाह्य मुख्यमंत्री असा उल्लेख केलाय। याचबरोबर आमदार अपात्रतेची सुनावणी याविषयी बोलताना डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानुसार आपण जर गेलो तर 40 गद्दार बाद होणार असं स्पष्ट मत व्यक्त केलंय। मी आज भावी आमदारांचे संजयजी यांच्या घरी आलेलो आहे। आमच्या खळा बैठका सुरू आहेत आणि आपण पाहताय की उत्साह जो आहे तो तुफान आहे। प्रत्येक निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत। निवडणूक आता जाहीर होत्या। सर, मुख्यमंत्री राजस्थान नंतर तेलंगणाच्या घटनाबाह्य मुख्यमंत्री तेच आहे। ते घरा सगळीकडे फिरतायत, जे आता ज्यांच्या पगारावर आहेत त्यांना आता प्रचाराला लावलेलं आहे। पण अजूनही महाराष्ट्रात कुठेही मला ते फिरताना दिसत नाहीयेत, कुठेही जनहिताची कामं करत दिसत नाहीयेत। जे उद्घाटन बाकी आहेत तेही करताना दिसत नाहीत। MTHचं उद्घाटन खरं झालं पाहिजे तर आज उद्यात। ईडीचा समन्स पुन्हा एकदा सूरज चव्हाण आणि अमोल कीर्तीकर यांना आलाय। काय जे चांगलं जनहिताची कामं करतात, जे सत्यासोबत उभे राहतात त्यांना ह्या सगळ्या NDAचे जे मित्र पक्ष आहेत, ED, IT, CBI ते सतत राहणार आहे। तुम्ही बघा तेलंगणामध्ये पण तेच केलं, राजस्थानमध्ये पण तेच केलं। ही आता निवडणूक यंत्रणा बनली आहे। कारण ईडीला इलेक्शन कमिशन बरोबर भाजपने जोडलेलं आहे। जो लाठीचार्ज झाला होता त्यानंतर ते तुषार जे अधिकारी होते त्या ठिकाणी त्यांची बदली केली आहे, त्याच्यावर पुण्याला गेले। त्याच्यावर स्थगिती आणावी असं पोलीस अधीक्षक जे होते तुषार जे होते त्यांची या ठिकाणी निलंबित करण्यात यावं। उपमुख्यमंत्री म्हणले की मी लाठीचार्जचा आदेश दिला। कुठच्या लाठीचार्ज? जालनाला जो मराठा पण मुख्य मुद्दा आहेच आहे। मी त्या दिवशी पण सांगितलं, ज्यांनी आदेश दिले लाठीचार्जचे जे मुख्यमंत्री आहेत की उपमुख्यमंत्री आहेत, जनरल डायर नक्की कोण आहे? कारण
मी मुख्यमंत्री कार्यालय जवळून पाहिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय किंवा उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय असं लाठीचार्ज होऊ शकतच नाही. आमदार पातळीची सुनावणी सर्व मात्र याला अधिक वेळ लागणार आहे आणि मला वाटतं त्यासाठी मी वेळ आधी लागण्याची शक्यता आहे. मी आधीही सांगितलेलं आहे की लोकशाहीचा खून आपल्या राज्यात झालेला आहे. लोकशाही वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलं त्याप्रमाणे जर आपण गेलो, त्याचा जर मान राखला तर 40 गद्दार बाद होणार. तर मंत्री आदित्य ठाकरे यांनी चिपळूण येथील बहादूर शेख नाका येथील कोसळलेल्या पुलाची पाहणी केली आहे. काही दिवसापूर्वी चिपळूण मधील बहादूर शेख नाका येथे काम सुरू असतानाच पूल कोसळण्याची घटना घडली. आज कोकण दौऱ्यावरती आलेल्या मंत्री आदित्य ठाकरे यांनी या पुलाची पाहणी केली आहे. घटनाबाह्य सरकारच्या काळात जी स्थिती मुंबईतल्या विकास कामांची आहे तीच कोकणातल्याही. ही दुर्घटना झाल्यानंतर अजूनही या कंत्राटदारावरती साधी कारवाई झालेली नाही. विकास कामातून स्वतःच्या मित्राचं हित साधणाऱ्या मिंधेंना जनतेचा त्रास कधी कळणार, अशी प्रतिक्रिया यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. तर 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील ऐतिहासिक सुवर्ण पदक आणि 100वे पदक भारतीय महिला कबड्डी संघाच्या नावे नोंदवण्याची कामगिरी खेडच्या कन्येने केली आहे. खेड चिंचघर गावची सुकन्या स्नेहल प्रदीप शिंदे ही आंतरराष्ट्रीय आणि आशियाई कबड्डी स्पर्धा जिंकत सुवर्ण पदक आपल्या नावे नोंदवत शिवछत्रपती पुरस्काराची विजेती ठरली. त्यामुळे तिच्या या कामगिरीमुळे संपूर्ण जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलंय. पुण्यात वास्तव्यास असणारी भारतीय महिला कबड्डी संघाची खेळाडू मूळची खेड तालुक्यातील चिंचघर वेताळवाडीची सुकन्या आहे. चीन येथे सुरू असलेल्या आशियाई चषक स्पर्धेत स्नेहल प्रदीप शिंदे हिने सुवर्ण पदक पटकावलंय. स्नेहलच्या यशाचा गौरव करत माजी आमदार संजयराव कदम यांनी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी चिंचघर गावातून स्नेहल प्रदीप शिंदे हिची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर कोकण दौऱ्यावर आलेल्या मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला. सर्वांनी तिचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी स्नेहल हिला शुभेच्छा दिल्या. खेळामध्ये स्टार खेळाडू म्हणून महाराष्ट्रात अख्ख्या महाराष्ट्रात तिची निवड झाली आणि ती देशाच्या कबड्डी संघामध्ये खेळली आणि त्या खेळामध्ये भारत देश आपलं ऑलिम्पिक सुवर्ण पदक देशाला मिळालं. ती अशी ही सुवर्ण कन्या चिंचघरची. तिथे एकदा जोरदार टाळ्या. ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांनी रायगड लोकसभेसाठी आता पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत. रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आपली उमेदवारी जाहीर असल्याची माहिती गीते यांनी दिली. या जागेवरून आपण लढणार असल्याची स्पष्ट प्रतिक्रिया उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार अनंत गीते यांनी दिली आहे. त्यामुळे आता अनंत गीते यांनी विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. रत्नागिरी रायगड लोकसभेच्या शेजारील मतदारसंघ असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बाराणे यांचा पराभव होईल असा दावा देखील अनंत गीते यांनी यावेळेस केलाय. या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार निवडून येईल असं देखील अनंत गीते यांनी स्पष्ट केलंय. रायगड जिल्ह्यात खोपोली येथे वृद्धाश्रमाच्या कार्यक्रमासाठी गीते आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. त्यामुळे अनंत गीते यांनी विद्यमान खासदार सुनील तटकरे आणि श्रीरंग बाराणे यांना थेट आव्हान दिलंय. घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी. पीटर इंग्लंड मध्ये ग्लोबल फॅशन कलेक्शन 699 रुपयापासून सुरू. विविध रंगाच्या आणि डिझाईनच्या टाय आणि बेल्ट उपलब्ध. खूप व्हरायटी मध्ये टी शर्ट आणि खास दिवाळीसाठी स्पेशल डिझाईनचे कुर्ते, पार्टी वेअर, ऑफिस वेअर आणि कॅज्युअल वेअर शर्ट्स, जीन्स तसेच ट्राउझर्स. आणि हो, 3999च्या खरेदीवर 1000 रुपयांची सूट. पीटर इंग्लंडला आजच भेट द्या आणि मनमुराद खरेदीचा आनंद लुटा. आमचा पत्ता पीटर इंग्लंड, पोलीस स्टेशन समोर, खेड. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय दीपवाहिनी. कोकणाला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलाय. पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचे 6 जिल्हे या किनार प्रदेशात आढळतात. तर पनवेल नजीकचा खाडी परिसर हा नवी मुंबईशी संलग्न आहे. कोकणातील समुद्र किनारे पर्यटन विकासाअंतर्गत विकसित करण्यासाठी राज्य सरकारने विशेष निधी दिलाय आणि त्यानुसार मुरुडच्या संरक्षण बंधाऱ्यासाठी 11,50,00,000 रुपये खर्च केले जात आहेत.
समुद्र किनाऱ्यावरती संरक्षण बंधारा उभारण्यात येतोय आणि त्याच ठिकाणच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले. लवकरच हा बंधारा स्थानिकांसह पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी यावेळी दिली. अतिशय दुर्मिळ आणि धोक्यात आलेली प्रजाती म्हणून संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत नोंद असलेल्या इंडियन स्कीमर म्हणजेच पाणशिरा या पक्षाचे शिरोडा समुद्रकिनारी दर्शन झाल्याने सिंधुदुर्गची किनारपट्टी ही दुर्मिळ जैवविविधतेसाठी सुरक्षित असल्याचं सिद्ध झालंय. अधिवास नष्टतेमुळे या पक्षाला संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत स्थान देण्यात आलं. थंडीची चाहूल लागताच राज्यात हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांचं आगमन होऊ लागलंय. यामध्ये प्रामुख्याने पाणथळ पक्ष्यांचा समावेश आहे. फ्लेमिंगो, उचाट्या, हळदीकुंकू बदक, वारकरी बदक, थपाट्या बदक हे पक्षी आता खाडी प्रदेशात दिसून येऊ लागले आहेत. तर कुवर, पाणटिटवळा, तुतारी, टिलवा, चिखल्या या पक्ष्यांच्या विविध जाती किनाऱ्यावरती आता आढळून येत आहेत. अशातच पाणशिरा या दुर्मिळ हिवाळी स्थलांतरित पक्षाचे दर्शन हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या किनारपट्टीवरती झाले आहे. पाणशिरा पक्षाची सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ही पहिलीच नोंद असल्याने आता या पक्षावरती मध्य भारतात काम करणाऱ्या BNHS या संशोधिका परवीन शेख यांनी याबद्दलची माहिती दिली. तसेच हा पक्षी पिल्लू अवस्थेत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. दक्षिण भारतातील दक्षिण काशी म्हणून हरिहरेश्वर येथील तीर्थक्षेत्र ओळखलं जातं. उत्तम वास्तुकला असलेलं हे मंदिर भारतातील एक महत्त्वाचं तीर्थस्थान मानलं जातं. हरिहरेश्वराचं देऊळ हे बरंच जुनं आणि म्हणजे अगदी शिवकालीन असावं असा अंदाज आहे. अगस्त्य मुनींनी याची स्थापना केली असून पहिल्या बाजीराव पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार 1723 मध्ये केल्याचा पुरावा देखील येथे आढळून आलाय. तसेच अनेकांचे कुलदैवत असलेल्या तीर्थक्षेत्राच्या आशीर्वादासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतभरातून पर्यटक आवर्जून येथे दाखल होत असतात. या मंदिराचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात नुकताच पार पडलाय. यावेळी भारतभरातून अनेकांनी या दर्शनासाठी लाभ घेतला होता. खेडमधील प्रसिद्ध असलेल्या काशी मठामध्ये कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. दिव्यांची आरास करत मंदिर परिसर सजवण्यात आला होता. मठातील मूर्तीला पुष्पहारांनी सजवण्यात आलं होतं. दिव्यांच्या प्रकाशच होतात मंदिरातील गाभारा अगदी लखलखून गेलेला दिसून आला. राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या प्रचार तोफा नुकत्याच थंडावल्यात. पण त्यापूर्वी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थान दौऱ्यावरती गेले होते. यावेळी विशाल रॅली काढण्यात आली. परंतु भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी लावलेल्या पोस्टरवरती एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदू हृदय सम्राट असा केलेला आढळल्यामुळे ठाकरे गटाने आता सडकून टीकास्त्र डागलंय. पक्ष चोरला, नाव चोरला, जगात हिंदू हृदय सम्राट फक्त एकच, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या आधी न कोणी होता ना त्यांच्या नंतर कोणी होऊ शकेल. जनता दूधकुळी नाहीये, सगळ्यांचा हिशोब होणार या शब्दात ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांचा समाचार घेण्यात आलाय. या पोस्टरवरती हिंदू हृदय सम्राट माननीय एकनाथजी शिंदे का हवा महल की पवनधारा पर हार्दिक स्वागत असं पोस्टरवरती लिहिण्यात आलं होतं आणि ते पाहिल्यानंतर आता ठाकरे गटाने टीकेची झोड उठवली आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा आणि औषधोपचार नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी राबवण्यासाठी सविस्तर आढावा घेऊन अहवाल सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना दिले आहेत। झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी राबवणारी मुंबई महापालिका ही देशातली पहिली महापालिका ठरणार असून त्यामुळे आरोग्य सेवा पूर्णतः लोकाभिमुख आणि निशुल्क उपलब्ध होतील। ही योजना राबवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत राबवण्यात येणाऱ्या औषधं आणि संसाधने खरेदी प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत दिले आहेत। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधील अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आजच दीप वाहिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा।